नमस्कार. महायुतीचा मेळावा संपन्न झालेला आहे. या मेळाव्याला उपस्थित असलेले महायुतीचे नेते मंडळी, सन्माननीय मधु चव्हाणजी, सन्माननीय निलेश राणे, सन्माननीय अतुल काळसेकर, सन्माननीय शौकत मुकादम साहेब, सन्माननीय श्री प्रमोद अगडराव, सन्माननीय सुरेखाताई खेराडे, नीलमाताई गोंधळी, सन्माननीय प्रशांत मोहिते, सन्माननीय वसंत तामणकर, चित्रा चपान, मिलिंद कापडी, मंचकावर असलेले अन्य मान्यवर, उपस्थित असलेले सर्व पत्रकार, सर्व चिपळूणमधील वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि तरुण मित्र, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सन्माननीय आमचे शौकत मुकादम साहेब, निलेश राणे आणि मधु चव्हाण यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा स्वरूपामध्ये काम करावं त्याचं मार्गदर्शन केलं. विरोधी पक्षाचा खासदार गेल्या 10 वर्षात काय करू शकला? कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण इथला विकास, इथल्या समस्या, इथल्या अडचणी निवारण का करू शकला नाही इत्यादी गोष्टीवर त्याने प्रकाश टाकलेला आहे. मित्र हो, आपण देशापासून सुरुवात करूया. भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. मागील 10 वर्षामध्ये ते पंतप्रधान म्हणून आहेत. 2014 साली पंतप्रधान झाले. चला 10 वर्ष आहेत आणि 10 वर्ष झाल्यानंतर त्यांनी 10 वर्षात केलेलं काम, कार्य, योगदान जगाच्या पाठीवर भारताचं नाव, स्वतःचं नाव, लौकिक जो मिळवला त्याचाही विचार 140 कोटी जनतेने करायला. अमेरिकेच्या अध्यक्षाने कधी भारतीय पंतप्रधानांचं कौतुक केलं होतं मला सांगा? इटलीच्या अध्यक्षाने कधी केलं? इस्रायल असो ते अनेक असे कर्तृत्ववान, भारताला महासत्तेकडे नेणारे, भारत देश सुजलाम सुफलाम बनवणारे, आत्मनिर्भर भारत बनवणारे असे आपले पंतप्रधान आहेत. तेच पुढे राहावे, तिसऱ्यांदा व्हावे, हॅट्रिक साध्य करावी. कशासाठी? देशासाठी. 140 कोटी लोक. देश सुरक्षित राहावा, देश प्रगत व्हावा, विकसित देश व्हावा, या देशातली गरिबी जावी, बेकारी जावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात. मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. ते बसतात का त्या 5 क्रमांकावर मी असतो. ते जरूर पाहतो त्यांचा प्रत्येक निर्णय कसा घेतात. गरिबांचा प्रश्न निघाला का त्यांचं संवेदनशील मत हे लावून म्हणतात, नाही गरीबों को ये मिलना चाहिए. एक उदाहरण सांगतो. तुम्ही कोरोना सुरू झाला 22 मार्चला, हाहाकार माजवला कोरोनाने आणि कंपन्या बंद झाल्या, भाजीपाला, दुकान, हॉटेल सगळी बंद झाली, कामगार बेकार झाले आणि गरिबांच्या घरी
अन्न शिजत नव्हतं, पोटात अन्न जात नाही, मुलं रडत होती. अशी भयावह परिस्थिती भारतात निर्माण झाली. तेव्हा आपला पंतप्रधानांनी निर्णय घेतला. कोणता निर्णय? 80 कोटी गरिबांना मोफत धान्य. जगाच्या पातळीवर कोरोना सगळीकडे आला होता, पण असा निर्णय फक्त भारताच्या पंतप्रधानांनी घेतला आणि प्रत्येक गरिबाच्या घरी धान्य मोफत. सगळ्यात किती मागणी यादी आहे. 54 योजना त्यांनी सुरू केल्या 10 वर्षात. 54 80 कोटीची एक. तशाचप्रमाणे महिलांना उज्ज्वला गॅस म्हणा, महिलांच्या अकाउंटवर 6,000 रुपये म्हणा. उद्योगधंदा महिलांनी करावा, सबसिडी 35% आहे. एससी एसटी ची महिला असेल तर 90% सबसिडी आहे. तरुणांनी व्यवसाय केला पाहिजे, आधुनिक टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. त्यांनी नफा तर मिळवावा, पण चांगल्या क्वालिटीचा माल जगाच्या पाठीवर आणावा, एक्सपोर्ट वाढवावं. यासाठी त्यावेळेला कोरोनाच्या काळात बंद पडलेले कारखाने परत चालू व्हावे, गेलेल्यांना परत नोकऱ्या मिळावी, प्रत्येक घरात पैसे पगाराचे जावे आणि उपासमारी थांबावी. म्हणून मोदी साहेबांनी माझ्या खात्याला हे कारखाने परत सुरू व्हावे म्हणून 5.5 लाख कोटी रुपये गेले. 5.5. आणि म्हणून परत कारखाने सुरू झाले, नोकऱ्या सुरू झाल्या 1.5 ते 2 वर्षात. अशा मोदी साहेब. भारतामध्ये अनेक राष्ट्रपुरुष झाले हो, अनेक. पण त्याहीपेक्षा वेगळे आमचे मोदी साहेब आहेत. कृतीमध्ये त्यांनी कर्तृत्व काय असतं, देश, समाज, जनता यासाठी मी काय करावं ते करत येतात. ते 8 तास 10 तास 14 ते 16 तास काम करतात. 16 एक घटना सांगतो. ते गेले होते फ्रान्सला आणि मग येताना ते रात्री 4 वाजता येणार होते आणि दुसऱ्या दिवशी बुधवार होता, कॅबिनेट होते. काय मोदी साहेब 4 वाजता येणार म्हणजे काय कॅबिनेट होणार नाही आम्ही समजू. तरी आम्ही तयार होऊन गेलो कॅबिनेटला. मोदी साहेब आमच्या अगोदर 10:30 ची कॅबिनेट 10:15 येऊन बसले होते. असे आमचे मोदी साहेब स्वतःला वाहून घेतले. त्यागी व्यक्तिमत्व आहे, कुटुंब नाही. एक रुपयाचा स्वार्थ नाही त्यांच्या मनात. कोणी केलं का भ्रष्टाचाराचा आरोप नाही. स्वच्छ प्रतिमेची आमची. आणि अशा पंतप्रधानावर गेल्या आठवड्यात विरोधी पक्षाची आघाडी इंडिया यांची रामलीला मैदानावर दिल्लीला जायचं. मोदी साहेबांसारख्या व्यक्तीवर, देशाच्या पंतप्रधानांवर काय स्वरूपाची टीका केली होती. हा राहुल गांधी. मी मुद्दाम यांची आकडेवारी तुम्हाला सांगतो, यांची ताकद किती आहे. आता जाहीरनामा माझ्याजवळ आहे. काँग्रेस हम ये देंगे वो देंगे, 1 लाख रुपये कुटुंबाला देणार, महिलांना योजना, शेतकरी काम सगळ्यांना देंगे. अरे हो देंगे तू 70 कसा आहे ना. आता किती खासदार आहेत? आज खासदार त्यांचे 50 काँग्रेस. विरोधी पक्ष नेता पण त्यांचा नाहीये, 54 टाकतात. 543 खासदार त्या लोकसभेत आहेत. विरोधी पक्षाचं नेतृत्व द्यायचं असेल तर त्या पक्षाला 54 खासदार लागतात. यांचे 50. आमचे सिनियर बॉस आहेत, नेते इंडियन आघाडीचे खासदार 3 त्याचे देखील सुप्रियाताई
अधिक 2 म्हणजे एकूण 3च खासदार. ताकद बघा, डायरेक्ट मोदींवर. त्याला वाटतं मोदीवर बोलका प्रसिद्धी, हेडलाईन मिळते. आणि म्हणून बोलतो तिसरे महाविद्वान शिवसेनेचे उद्धव, त्यांच्या स्थिती आहे 5. गेले रामलीलामध्ये दिली. मोदींनी काय दिली घोषणा त्या निवडणुकीसाठी आम्हा सर्वांना? अब की बार 405, 400 पार आम्ही यावेळेला करणार म्हणजे करणार. आता आमची चिंती नाही. 17 गाळा वाजल्या, बाकी काय कुठे गेलं? अहो आमचे 543 मध्ये 303 बीजेपी आहे, एनडीए 303, आणि यांचे सगळ्यांचे मिळून 358 58 ओनली 18. आणि काय म्हणतो उद्धव ठाकरे? आपके बाद मोदी तरी कसं करशील बाबा? काय सरकार तुझ्या हातात आहे? अरे तुझ्या हाताचे बरोबर होते, 56 आमदार होते. ओ दिवसा रवड्या याच्यासोबत उठून गेले आणि वेगळा पक्ष काढून एकनाथ शिंदे बरोबर गेले. 40 गेले, राहिले 16. आणि 10 जाण्याच्या मार्गावर ही निवडणूक संपतात. 10 राहणार 6 आमदार आणि 0 खासदार. हे 5 निवडून येत नाही. आणि आम्ही काय येऊ दे? काय ताकद आहे हो? ज्या व्यक्तीला अमेरिकेचे अध्यक्ष कौतुक करतात, प्रशंसा करतात की कर्तृत्ववान माणूस आहे, अर्थकारण समजणारा माणूस आहे, देशाची अर्थव्यवस्था याने सुधारली. 14 साली भारत जागतिक कीर्तीच्या अर्थव्यवस्थेमध्ये 11वा नंबर होता, आता 5वे आहे. मोदींनी सांगितलं 2030 ला भारत 3रा क्रमांकावर. असं काय कर्तृत्व करू शकेल राहुल गांधीला? चाललंय कधी पण चालतोय, गाडी बिडी वाढून आपण रस्त्याने पोहोचतोय. शरद पवारांचं बोलायला पहा, काही टीका करतात, काही आंदोलन. तुम्ही लोकांमध्ये जा, हा देश सुरक्षित ठेवण्याची ताकद, क्षमता, त्या देशातील 140 कोटी जनतेचं विकसित भारत बनवून त्या लोकांची रोजी रोटी देण्याची क्षमता फक्त मोदी साहेब आहेत, भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष. आणि म्हणून तुम्हाला विनंती करत भेटायला आलोय. बरेच दिवस स्कूलमध्ये आलो नव्हतो, एकटाच निलेश जातो, आपणही जाऊन बघावं आणि म्हणून आलो. बेटा काय करतोय? बऱ्याच कार्यकर्त्यांना भेटून मला खरोखर आनंद झाला. मी या कोकणात, तसं कोकणातच जन्म मला सिंधुदुर्गात, पण लहानपणापासून मुंबई असल्यामुळे मला एकदम 90 साली माननीय बाळासाहेब पुढे कोकणातून उभा राहा. मुंबई बीएससी चेअरमन होतो 3 वर्ष, आणि 90 ते आतापर्यंत मी कोकणात. तुम्ही जा आणि सिंधुदुर्गात बघावं, तिथे रस्ते, तिथे ब्रिज, तिथे पाण्याची व्यवस्था, तिथे लाईटची व्यवस्था, शाळा बघा, 10वी-12वीचा रिझल्ट बघा, किती विकसित होतोय. विमानतळाला तुमचं असलेलं चालू होत नाही. मी त्यानंतर विमानाला आता 4 विमानं जातात सिंधुदुर्गात. बँगलोरला जाते. बाजूला मोफा आला आमच्या बॉर्डर, रेल्वे आली, विमानतळ आला, चौपदरी रस्ता पूर्ण आला केव्हा. आणि इथे आता तुम्हाला व्यापारी भेटले होते, त्यांनी या सगळ्या समस्या सांगितल्या. तुम्ही मला आज सांगितलं ना, निवडणुकीच्या नंतर 2 महिने द्या, सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. आपली काम करण्याची स्टाईल वेगळी आहे. अधिकाऱ्याला रिक्वेस्ट मध्ये आक्षेप करा, त्याचं कर्तव्य आहे. हे काम आहे, हे काम सुरू करा, व्हायला बस. पुढे सिंधुदुर्ग बघा, नाही जेवढी खाती आहे
तेरा महसूल मंत्री 12 वर्ष होतो. मुख्यमंत्री होतो पण त्याच्या अगोदर महसूल मंत्री, उद्योग मंत्री, अनेक खाती मी त्या ठिकाणी न्याय दिला. सगळं चव्हाण साहेब साक्षीदार, जी पद मिळाली त्या पदांना न्याय द्यायचं काम मी केलंय. न्याय भारतात पण लोकसभेत पण जाताना लोक नारायण होते, कोकण का देखो मंत्री देखो जाला, एवढं आपण नाव तिथे पण नाव. तुम्हाला तुमचा खासदार संस्थाला अभिमान वाटावा असं काम भविष्यात जर या ठिकाणी नाव ठीक झालं आणि निवडून दिलं, तुम्हाला असाच अभिमान वाटेल. असाच अभिमान मला कोकणी माणसाला, कोकणी मनुष्या, कोकणातला सुख समाज आनंद माणसासारखा 21व्या शतकात जगला. अमेरिकेचे लोक कसे जगतात, युरोप मधले माणसं कसे जगतात, रुबाबा जीवन आहे त्यांचं. अमेरिकेचं पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 54 लाख, चायनाचं 36 लाख आहे. माणसाचं एक उत्पन्न आपण 2 लाखात आहोत. आपण 2 लाखात आहोत. आपले उत्पन्न वाढवण्याचं काम मोदी साहेब करताय, आम्ही करतोय. आणि त्याला आशीर्वाद साथ देण्याचं काम तुम्ही सर्व मंडळींनी करा. आज एवढे उपस्थित आहात, उद्यापासून जा मित्र मैत्रिणी, शेजारी पाजारी, नाते यांना सांगा या वेळेला एकच तास मोदी तिसऱ्यांदा परत पंतप्रधान व्हायला पाहिजे. आणि मोदी 400 पार करतील तेव्हा चिपळूणचा आमदार बीजेपीचाच असला पाहिजे. आई मंत्री असलं. आणि मग बघा विकास कसा. मी आज व्यापारी त्यांना बोललो काय कसं करूया आपण. घरात बसून तक्रार कर राहण्यापेक्षा सरकार दरबारी प्रश्न मांडावे. हे आमचं सुटलं पाहिजे. पूर येतो, पूर आला तर चालेल का, तो रोखू शकत नाही. पण पुरावर इफेक्ट दुकानदार लोकांच्या कुठल्या बाबतीत होता कामडे अशी उपाययोजना व्हावी. मी त्यांना सांगितलं. मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांची जाण्यात मिटिंग घेऊया, सगळे अधिकारी येतील, प्लॅन करा, लागणारा पैसा केंद्र असो राज्य मी मिळवून देतो, तो माझं काम आहे. पण मिटिंग असं घ्यायचं. परत पूर एकदा दोनदा तीनदा चार झाला, परत पुरामुळे नुकसान. कारण एकदा दुकान चालवलं 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष कुठे आपण लेवलला येत असताना मध्ये पूर येतो आणि सगळं वाहून जातो. ते जाऊ नये. तिथं शैक्षणिक दर्जा पण सुधारला पाहिजे. आज सगळं रत्नागिरी चिपळूण किती सुंदर आहे, निसर्गरम्य आहे, नदी आहे, काय काय नाही आहे, जंगल आहे. एकही युनिव्हर्सिटी नाही आपल्याकडे पडली, कारखानदारी नाही, जेवायडीसी नाही. आज नोकऱ्या शिकले मुलं मुली ते मुंबई पुण्याकडे जातात, मिळते नोकरी करतात. इथे काय आपण इथे आणू, पण त्यावेळेला जमली पण तुम्ही द्याल. इथे टेक्निकल सेंटर मी सिंधुदुर्गाला दिलं, इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग. आंबा काजू नारळ जांभळा करवंद किती फळं आहे तो, पण पाऊस पडला का सगळं जातो. आंब्याला थोडा न्याय मिळतो, एक कोटी होतं आणि बाजारपेठ आहे भारत. पण त्या आंब्यापासून आंबा खाण्यात आणि मँगो पण सोडतो, बाकी काहीच बनवत नाही. आपण आंबा पिकवतो, अख्खा आंबा सुरतला पॅक होतो. आंबा 5 रुपयाचा, 12 रुपयाची पॅकिंग, 2 रुपये ट्रान्सपोर्ट, 20 रुपयाचा खर्च येतो. विकतात 45 रुपयाला 1 किलोचा डब्बा. त्या आंबा एकच असतो. किती 45, खर्च किती 20 रुपये. आंबा न पिकवता किती कमवतात 25 रुपये. बुद्धीचा वापर. आपण पिकवला, नेपाळी चढले, आंबे काढले, भरले, जा क्रॉप. आणि क्रॉप म्हणून आली मे महिने शेवटी पाऊस पडला, चिठी आली, आम्ही खुश. पण आम्हाला किती मिळायला पाहिजे, खर्च किती, प्रॉफिट किती,
कधी हिशोब नाही. आणि म्हणून आज जे काही मार्गदर्शन करायचं केलं, परत येईल बोलवलं तर बोलत नक्कीच येईल. याच्यात मार्ग आहे, तो सरकार आहे, तुमचं आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, काय कमी नाहीये. पण कसं एखादा प्रश्न सोडावा हे पाहिलं पाहिजे. शिक्षण आहे, दर्जेदार शिक्षण मुलाने घ्यावं, टेक्निकल शिक्षण घ्यावं, इंजिनियर व्हावे, ITI याच्यासारख्या क्षेत्रात तरी शिक्षण केलं, चांगल्या जॉबच्या नोकऱ्या मिळतील. मी विचारलं कलेक्टर कोण आहे, मराठी आहे का नाही, SP कोण आहे नाही, CO नाही. आपल्याकडे IAS IPS नाही होऊ शकत, असं काय आहे का? कोकणी माणसाने IAS IPS व्हायचं नाही, बाहेरच्याच अधिकाऱ्यांनी यायचं की त्याची पोस्टिंग झाली कलेक्टरची की बंगला पण मिळतो आणि गाडी पण मिळते. का नाही आपण IAS व्हायला मागत? तुम्ही लोक एकत्र यायला पाहिजे, मुलांना तसं मार्गदर्शन करायला पाहिजे. एकच किस्सा सांगतो, जास्त वेळ घेत नाही. मी भेटतो तो मुंबई विटी स्टेशनवरून कोकणात येणार होतो. माझी गाडी विटी स्टेशनला आली आणि मी उतरताच पोलीस ड्रेस घातलेल्या एका मुलीने मला सल्यूट मारला. सल्यूट म्हणजे आपण कोण? ती म्हणाल दादा मी वेंगुर्ल्याची, नाव सांगितलं. मी IPS झाले, पहिली पोस्टिंग विटी स्टेशन मला मिळालं आणि आज वारनेस मेसेज झाला की तुम्ही कोकणात चाललाय, अमुक गाडी. मी मनाकडे ठरवलं की पहिला सल्यूट तुम्हाला मारावा, म्हणून मी आहे. किती आनंद वाटतो. कोकणातली IPS अधिकारी आज ना उद्या पुढे कमिशनरही होईल. असं गरजेला लाखाच्या वर पगार असतो, गाडी असते, बंगला असतो. आम्ही फक्त क्लार्क म्हणून, पालक पण जाऊ दे, कसं तरी ग्रॅज्युएट झालं, कुठे काम लागतं, बस लग्न केलं का वडील आई-वडील नाही. जग किती फास्ट चाललंय, आधुनिक टेक्नॉलॉजी उत्पन्न किती पट वाढलंय. मी तुम्हाला अमेरिकेचा फरक 54 लाख एका माणसाचं उत्पन्न सरासरी आहे वर्षाचं. खर्च करायचं म्हटलं तर तो करू शकत ना स्वतःला. आम्ही कोणतं जीवन जगतो का? ते पण माणसं आपण असं काय करू शकतो. साधन सामुग्री आहे, त्याचा उपयोग काय, कुठे, कसा करावा अभ्यास करत नाही. हाय त्या चाकू जगायचं इथे 2 साड्या म्हणजे 2 साड्या, 2 शर्ट पॅन्ट 2 अधिक घेतले तर नाही परवडत. आवडी निवडी आपल्या मुलांच्या आपण सांभाळू, असं उत्पन्न आपण निर्माण करायला जिद्दी. आणि मी तुम्हाला सांगतो की मोदी साहेबांचं मार्गदर्शन की मला भारताच्या जनतेला कसं जगवायचं आहे, कसं त्यांचं राहणीमान असलं पाहिजे, रुबाब कसा असला पाहिजे. माझा 140 कोटीची जनता आहे, तिथे आमचे भारतीय नागरिक काटमानेने चालायला पाहिजे. आणि त्यासाठी ते काम करतायत. त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा विजय करण्यासाठी तुम्ही येणाऱ्या 7 मे पर्यंत आपण प्रयत्नशील करा. मत मिळवा. विरोधकांना मत देण्यासारखं काही केलं नाही. फुकट मत घालू नका. आणि ते काही निवडून यायला आम्ही देणार नाही द्यायला. आता संपलं क्रिया. आमचे शौकत मुकादम साहेब बरोबर ना, आणि त्यांनी लावलं ते या वयात पण बोलले बघा. आता मला ते बोलताना वाटत होतं की ह्यांचं वय 20-22 आहे की काय. खरंच छान. तसे उत्साह पाहिजे माणसामध्ये, जिद्द पाहिजे, उत्साह, काहीतरी करण्याची इच्छा आणि प्रयत्न व्हायला पाहिजे. असं परत येईल बोलायला तुमच्याशी. हाक मारलं तर हो म्हणेन मी आणि जरूर येईल.